नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत म्हणजेच की आता बहिणींचा जो ऑक्टोबर महिन्याचा थकीत असलेला हप्त्याचं वितरण करायला मार्ग मोकळा झालेला आहे. म्हणजेच की आता राज्य शासनाच्या माध्यमातून 29 ऑक्टोबर 2025 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ताचं वितरित करण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीचं वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजेच की आता बऱ्याच साऱ्या चर्चा उदाहरण म्हणजेच की आलेल्या म्हणजेच की तर राज्य शासनाच्या माध्यमातून अद्यापही हप्ता वितरित करण्यासाठी आवश्यक असलेला निधी वितरण करण्यासाठी मंजुरी म्हणजेच की अखेर 29 ऑक्टोबर 2025 रोजी देण्यात आलेली आहे. म्हणजेच की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठीचा जो निधी आहे तो निधी देण्यात आलेला आहे. तो पुढील 1 ते 2 दिवसांमध्ये हा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये क्रेडिट केला जाणार आहे. म्हणजेच की आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थ्यांची पडताळणीमध्ये आलेले तर लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण झालेली म्हणजेच लाभार्थ्यांचे थकीत असलेले हप्ते देखील लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये क्रेडिट केले जाणार आहे. म्हणजेच की आता जूनपासून हप्ता बंद होता बहिणींचा, तर म्हणजेच की लाडक्या बहिणींना पडताळणी झाल्यानंतर KYC झाल्यानंतर त्यांचे सर्व थकीत हप्ते त्यांच्या खात्यांमध्ये क्रेडिट केले जात आहे. ज्या महिला लाभार्थ्यांचे हप्ते रेग्युलर येत आहे अशा महिला लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यांमध्ये क्रेडिट केला जाणार आहे. म्हणजेच की आता मात्र लाडक्या बहिणी म्हणजेच KYC झालेली नसेल किंवा असेल, पडताळणीत नाव असतील, अशी पडताळणीमध्ये नाव असलेल्या परंतु अद्यापही त्यांची KYC न झालेल्या लाडक्या बहिणींचा हप्ता येण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. म्हणजेच की ज्या लाभार्थी महिला पात्र असतील त्यांचे पडताळणी अर्ज नाही आहेत म्हणजे KYC झालेली नाही अशा महिलांना लाभार्थ्यांना हा हप्ता वितरित केला जाणार आहे. परंतु पडताळणीमध्ये अर्ज असतील आणि KYC झालेली नसेल, पडताळणी झालेली नसेल तर अशा महिलांना लाभार्थ्यांना मात्र या हप्त्याचं वितरण केलं जाणार नाही. तर अशा म्हणजेच की प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट होतं. धन्यवाद.